हाय, मी योजना. चला, आज संध्याकाळच्या वेळी फेरफटकान मारायला निघालो आहे आम्ही. पण चाललो आहे आम्ही एका विशेष ठिकाणी. चला, तुम्हाला पण घेऊन चलते. तर आज आम्ही आलो आहे नाशिकला. आज आहे आमच्या वेदा दादाचा बर्थडे. व्लॉग बनवायला थोडा उशीरच झाला आहे, कारण आम्ही दादाला सरप्राईज देण्यासाठी आज संध्याकाळीच निघालो होतो त्याच्या घरी जाण्यासाठी. आता नाशिकमधला फ्लायओव्हर क्रॉस करून आम्ही जत्रा हॉटेलच्या पलीकडे राहणाऱ्या आमच्या वेददादाकडे चाललो आहे. आम्ही सगळेच जण वेददादाला सरप्राईज देण्यासाठी चाललो आहे. आणि आम्ही घेतला आहे वेददादासाठी छानसा केक आणि 1 आणि 5 नंबरची कॅन्डल. आता इथे राहतोय आमचा वेददादा. जत्रा हॉटेलच्या अपोजिट साईडला वेददादाचं घर आहे. हे आली त्यांची बिल्डिंग. आता आम्ही सरप्राईज देण्यासाठी चाललो आहे वेददादाच्या घरी. राया पण खूप एक्सायटेड आहे आणि उशीरही खूप झालेला होता. बरेच म्हणजे आम्ही रात्री 9:30 वाजता दादाला सरप्राईज देण्यासाठी गेलो होतो. आता आम्ही सगळेजण हळूहळू करत एक एक पायरी चढत हळूच चाललो होतो. आणि मग रायाने दादाला सरप्राईज देण्यासाठी दार वाजवला. आम्ही सगळेच दाराच्या तिथे उभं होतो. हॅपी बर्थडे. रायाची आत्तूसुद्धा खूपच सरप्राईज झाली होती आणि दादूसुद्धा. आज दादाचा 15वा बर्थडे असल्यामुळे आम्ही विशेष सरप्राईज देण्यासाठी दादाला गेलो होतो. मग आम्ही केक डेकोरेशनची थोडीशी तयारी केली आणि मग केक कटिंगसुद्धा केलं. दादा आणि राया केक बघण्यामध्ये व्यस्त होते, कारण त्या दोघांना पण बघायचं होतं की केक कसा घेतला आहे. आणि विशेषतः राया जास्त एक्सायटेड होता, कारण रायाला केक कापायला खूप आवडतं. बर्थडे कोणाचाही असो, राया केक कापणारच. आणि मग रायाने दादाचा 15 नंबर केकवर लावण्यासाठी दादाला हेल्प केली. सगळ्या गोष्टीत रायाची लुडबुड ही चालूच असते, कारण त्याला काही ना काही करायचं होतं. मग आम्ही दादाचं केलं औक्षण. पहिले मम्मींनी वेदादादाचं औक्षण केलं आणि मग आम्ही त्यासोबत काही फोटोही काढत होतो. सगळेच जण होते, मम्मी, पप्पा, माझ्या आजस सासू, आमचे दादा आणि त्यासोबतच माझ्या नणंदबाईंचे सासरेसुद्धा आलेले होते. मग मीही औक्षण करून घेतलं. दादासोबत रायाचंही औक्षण केलं. रायाला लागलेलं असल्यामुळे औक्षण करताना जरा काळजीच घ्यावी लागत होती. सायकलवरून पडल्यामुळे त्याला 2 टाकेही पडले होते. त्यामुळे आम्ही सरप्राईज देण्यासाठी थोडंसं लेटच झालं. आम्ही व्हिडिओ काढता काढता मध्ये मध्ये फोटोशूटही करत होतो आणि वेददादाला त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही देत होतो आणि शुभेच्छाही देत होतो. आता वेळ झाली आहे केक कटिंगची. मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं केक कटिंग केलं. त्यासोबत दोन्ही आजोबांनी फोटोशूटही केलं. त्यासोबत पप्पा आणि वेददादाचे पप्पा ह्या दोघांनीही फोटोशूट केलं. मग आम्ही केला दादाचा बर्थडे केक कट. रायाची मध्ये मध्ये नुसती घाई सुरूच होती आणि आत्तूचं फोटो सेशनही सुरू होतं. मग दोघांनी मिळून कॅन्डल विझवल्या आणि आम्ही केक कटिंग केली. सगळ्यांनी वेददादाला हॅपी बर्थडे म्हणत मस्त सेलिब्रेशन केलं. अशा पद्धतीने आम्ही लेट का होईना पण वेददादाचा 15वा बर्थडे सेलिब्रेट केला सरप्राईज देऊन. आणि त्यानंतर माझ्या नणंदबाईंनी म्हणजे ताऊंनी सुद्धा वेदला 15व्या बर्थडेनिमित्त सरप्राईज दिलं. त्यांनी त्या वेदसाठी 15 गिफ्ट आणलेले होते आणि ते असे छान पद्धतीने सजवून वेदला एक एक गिफ्ट उचलण्यासाठी सांगितलं. खूप मेहनतही त्यांना करावी लागली आणि मुलांना गिफ्ट चूज करताना किती प्रॉब्लेम येतात हेही त्यांनी मला सांगितलं, कारण मुलांचे गिफ्ट घेणं म्हणजे फारच अवघड काम. मुलींना गिफ्ट लवकर मिळतात, पण मुलांसाठी काय घ्यावं हेच कळेना. म्हणून त्यांनी खूप चूज करून वेदला भरपूर असे गिफ्ट दिलेत. दादाही आलेले होते,
त्यामुळे दादांनीही ताऊंची मदत केली. डेकोरेशनही खूप छान झालं होतं. त्यामुळे मी माझ्या व्लॉगमध्ये तेही तुमच्यासाठी ॲड केलेलं आहे. असा आमचा वेद दादाचा 15वा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. त्यांना भरपूर असे गिफ्टही मिळालेत आणि छान असे सरप्राईजही मिळालेत. असा आमचा हा वेददादाचा बर्थडेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला असंच लाईक करत राहा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत राहा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भूलू नका.